नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांचा शालेय विद्यार्थ्यांशी थेट संवाद. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत आणि TDR प्रकरणात परिवहन मंत्र्यांनी घातले थेट लक्ष. मी याच शाळा क्रमांक 23चा विद्यार्थी होतो. त्यावेळेला शाळेची परिस्थिती वेगळी होती. आजच्या विद्यार्थ्यांना आधुनिक इमारत, चांगल्या सुविधा आणि उत्तम वातावरण मिळत आहे. मात्र परिस्थितीपेक्षा जिद्द आणि मेहनत महत्त्वाची असते, असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 इथे शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्न पाहण्याचं आणि जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्याचं आवाहन केलं. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपळकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, मुख्याध्यापक दीपक मोराळकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिक्षकांचा गौरव करताना त्यांनी सांगितलं की आई-वडील जन्म देतात, मात्र विद्यार्थ्यांना आकार देण्याचं आणि संस्कार करण्याचं कार्य शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचं स्थान समाजात अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कारही द्यावेत, असं ते म्हणाले. महापालिका, जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये, असं आवाहन करत त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम, डॉ. अनिल काकोडकर अशी अनेक मोठी व्यक्तिमत्व अशाच शाळांतून घडल्याचं उदाहरण दिलं. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामुळे राज्यातील शाळांमध्ये मोठे बदल घडून आले असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या वाटेवरील शैक्षणिक ओझं कमी करण्यासाठी तसंच शालेय पोषण आहारासारख्या विविध योजनांद्वारे शासन प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका शाळा क्रमांक 46 येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं शाळा प्रवेशोत्सवानिमित्त उत्साहात स्वागत केलं. यावेळेला मंत्री सरनाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. तसंच विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचंही वाटप केलं. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, पालक, स्थानिक नागरिक आणि विविध मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आणि प्रामुख्याने आमचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी एक संकल्पना मांडली की 15 जून शाळेचा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी शालेय जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशी जर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना जर उत्तेजन दिलं तर ते अतिशय चांगलं ठरेल. आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ सोडून सर्व शाळांमध्ये आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार यांनी सर्व मंत्र्यांना, सर्व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या की आपापल्या मतदारसंघातील आणि आपापल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये या राज्याचं आणि या देशाचं नेतृत्व करायला ते सक्षम होतील. आणि त्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील 35 वर्षे या लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघाचं मी काम करतो आहे. 3 टर्म नगरसेवक आणि 4 टर्म आमदार म्हणून काम करत असताना ह्या शाळेवर माझं विशेष प्रेम आहे आणि ह्या शाळेतले अनेक विद्यार्थी आज माझे मतदारसुद्धा आहे. काही विद्यार्थी तर या भागाचं नेतृत्व नगरसेवक म्हणून करत आहेत. त्यामुळे ह्या शाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आज त्यांचं स्वागत करून त्यांना शालाप्रयोगी साहित्य, वह्या वाटप आणि इतर अनेक चॉकलेट वगैरे त्यांना सगळ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. अजूनही काही वाटप आम्ही करणार आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये ह्या शाळेतले विद्यार्थी या देशाचं, या राज्याचं नेतृत्व करतील याची मला खात्री आहे. ठाणे महापालिकेच्या बहुचर्चित TDR प्रकरणात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट लक्ष घालत मानपाडा, टिकुर्शीवाडी आणि नॅशनल पार्क परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली. गेल्या काही दिवसांपासून TDR मंजुरी प्रक्रिया, मानपाडा परिसरातील जमिनी तसंच नॅशनल पार्क लगतच्या भूखंडाबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
विकास हक्क हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात असून काही प्रकरणं न्यायालयीन स्तरावरही पोहोचली आहेत. पाहणी दरम्यान सरनाईक यांनी परिसराच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. नॅशनल पार्कलगतच्या परिसरात मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या धर्तीवर मोठं प्राणी उद्यान उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच पर्यटनालाही चालना मिळू शकते असं मत व्यक्त करण्यात आले. यावेळेला स्थानिक नागरिकांनी TDR प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला असल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सरनाईक यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेत संबंधित बाबींची माहिती प्रशासनाकडून घेण्याचं आश्वासन दिले. दरम्यान या पाहणीनंतर TDR प्रकरणाला नवा राजकारण वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ठाण्यात या विषयावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. 1 एकर जागा ही माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. महापालिकेनं न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्यानुसार ह्या जागेचा TDR म्हणजे DRC जवळजवळ 82 लाख स्क्वेअर मीटर 82 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम ह्या ठिकाणी होणार आहे. 8 लाख स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे आणि डायाभाई अँड कंपनी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीला काहीतरी अधिकार यांनी दिलेले आहेत न्यायालयानं. त्यानुसार त्यांना ते DRC देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला आहे. परंतु ह्या भागाचा आमदार आणि त्याचबरोबर राज्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे अनेक लोकांनी, पर्यावरणवादी संघटनांनी, त्याचबरोबर घोडबंदर रोड आणि शहरातल्या काही सामाजिक संघटनांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत. त्यांच्या मतानुसार एवढा मोठा TDR जर ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लोड केला जाईल तर शहरातील ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा योजना आहे किंवा रस्ते आहे किंवा अन्य ज्या डेव्हलपमेंट चालू आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. कारण आत्ताच घोडबंदर रोडवासियांना आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, त्यांना टँकरचा पाणी पुरवठा करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये परत हा 80-82 लाख स्क्वेअर फुटाचा जर TDR दिला एखाद्या कंपनीला तर निश्चितपणे शहराच्या बाकीच्या नियोजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. मी ADTP ठाणे महानगरपालिका आणि अतिरिक्त आयुक्त यांना दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर त्यामध्ये काय काय आरक्षणं आहेत, कुठली आरक्षणं काढलेली आहेत, कुठल्या आरक्षणाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे ह्याकडे बघून नंतरच ह्या बाबतीत DRC देण्याचा आपण निर्णय घेऊ. कारण शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन येत्या 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता गोरेगाव येथील नेस्को सेंटर इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात शिवसेना शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. जनात शिवसेना मनात शिवसेना अशा आशयाचे आकर्षक फलक आणि बॅनर्स शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी झळकत असून ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. वर्धापन दिन सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथे उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आले. शहरभर सुरू असलेल्या बॅनरबाजीमुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगू लागली आहे. मुंबई आणि ठाणेकरांच्या प्रवासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या वडाळा ते कासारवडोली मेट्रो 4 आणि कासारवडोली ते गायमुख 4A या मार्गिकांच्या कारशेडच्या कामाला आता गती मिळणार आहे. या मार्गिकांच्या मोघरपाडा कारशेडच्या पोहोच रस्त्यासाठी आणि स्पूर लाईन्ससाठी आवश्यक 0.39 हेक्टर वनजमिनीवरील कांदळवनाची जागा MMRDAकडे हस्तांतरित करण्यास राज्य सरकारच्या महसूल वन विभागानं अखेर मंजुरी दिली. त्यातून मेट्रो मार्गिकेच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय. तसंच या भागातूनच ठाणे सागरी किनारा मार्ग जाणार असून त्याचाही प्रश्न सुटलाय. मोघरपाडा इथे तब्बल 174.1 हेक्टर जागेवर आशियातील सर्वात मोठं कारशेड उभारलं जात आहे. सध्या पूर्व उपनगरात 30.45 हेक्टरवर पसरलेल्या मानखूर जवळील मंडाले कारशेडपेक्षाही मोघरपाडा कारशेडचा विस्तार कितीतरी पटीनं मोठा असेल. कारशेडसाठी मोघरपाडा आणि वसई खाडी दरम्यान असलेली कांदळवनाची जागा आवश्यक होती. ही जागा MMRDAकडे हस्तांतरित होणार आहे. ही मंजुरी देताना पर्यावरण मंत्रालयानं ऑक्टोबर 2024 आणि फेब्रुवारी 2025 मध्ये घातलेल्या अटींचं काटेकोर पालन MMRDAला करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या महसूल आणि पर्यावरण विभागानं ही अधिसूचित नसलेली जागा MMRDAकडे वळती करण्यास मंजुरी दिली आहे. भविष्यात ही कारशेड गायमुख ते मीरा रोड मेट्रो 10 साठी वापरली जाणार असून या प्रस्तावित भूखंडातूनच ठाणे कोस्टल रोड जाण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली.
कारशेडच्या कामासाठी आवश्यक असलेल्या कांदळवनातील काही भाग हा अधिसूचित नसलेल्या कांदळवन क्षेत्राशी संबंधित होता. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं MMRDA या जागेवरील कांदळवन हटवण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाच्या नागपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयानं त्याला तत्वतः आणि अंतिम मंजुरी दिली आहे. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईट टोळीचा कासारवडोली पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 3 आरोपींना अटक करून पोलिसांनी 8 मोटारसायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आणलेत. त्यांच्याकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. CCTV फुटेजच्या आधारे केलेल्या तपासातून ही कारवाई करण्यात आली आहे. मागील 2 महिन्यांपासून हिरानंदानी इस्टेट परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कासारवडोली पोलिसांनी विशेष पथक तयार केलं होतं. परिसरातील 120हून अधिक CCTV फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपींना शोधून काढलं. तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम सोहेल अब्दुल शेख याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मिलिंद सावंत आणि भूषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी यांची नावं समोर आली आहेत. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आरोपी रस्त्याच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर लक्ष ठेवत असल्याचं उघड झाले. संधी मिळताच ते वाहन काही अंतरावर नेऊन त्यांची वायर तोडून चोरी करत होते. चोरी केलेल्या मोटारसायकलींची बनावट कागदपत्र तयार करून त्या किमतीमध्ये विकल्या जात असल्याची माहितीही समोर आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींमध्ये रॉयल एनफील्ड, हंटर, सुझुकी बर्गमॅन आणि इतर दुचाकींचाही समावेश आहे. पोलिसांनी एकूण 8 गुन्ह्यांची उकल केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 9 लाख रुपये. आरोपींविरुद्ध मुंबई आणि ठाणे परिसरात मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास कासारवडोली पोलीस करत आहेत. नागरिकांनी आपली वाहनं सुरक्षित ठिकाणी उभी करून योग्य प्रकारे लॉक करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.